नावाची अण्णाभाऊंची कथा, त्यातलं वर्णन, त्या कथेचा सारांश असा आहे, त्यामध्ये गीता नावाची ती नायिका आहे, अण्णाभाऊंनी रेखाटलेली. आप्पा मी तुम्हाला ती वाचायला देईन. आणि ती गीता, तिचं वर्णन जे अण्णाभाऊंनी केले गीताच, दाजी त्या गीताचे डोळे एवढे सुंदर आहेत. त्या सुंदर डोळ्यांचं वर्णन अण्णाभाऊ करताना म्हणतायत की ती गीता ज्याच्याकडे बघेल, ज्याच्यावरती तिची नजर जाईल, त्याला असं वाटतंय की ही माझ्या प्रेमात आहे. तिचे डोळे वेगळे बोलतायत आणि अंतःकरण वेगळं सांगते. आणि एवढे सुंदर डोळे निसर्गाने तिला दिलेले आहेत. आणि डोळे सुंदर असल्यामुळं, ती दिसायला सुंदर असल्यामुळं तिचा नवरा 24 तास तिच्यावरती पाळत ठेवला. याला सुद्धा असंच वाटत असतं की ही त्याच्याकडे बघते, याचा अर्थ त्याच्या प्रेमात आहे की काय. नवरा सारखा संशय घेतोय. अण्णाभाऊ फार सुंदर ते प्रसंग लिहित आहेत. आणि याच गीताचा एक चुलत दीर गीतावरती नजर ठेवून हिला एकटीला गाठायला बघतोय. आणि एकदा तो संधी साधतोय, तो जवळ येतोय, पण तेवढ्यात गीता त्याला हटकतीये आणि तो माघारी जातोय. आणि तेवढ्यात तिचा नवरा आतमध्ये येतोय आणि ती पाटमुरी आकृती घरातून परपुरुषाची बाहेर जाताना याच्या नवऱ्याला दिसते. आणि मग हा म्हणतो, माझ्या मनात जे होतं ते खरंच होतं, तुझं दुसरीकडे काहीतरी सुरू आहे. ती पाया पडते, गयावया करते, पदर पसरते. मी एवढा अंश सुद्धा कुठं अपवित्र वागलेली नाही असं ती गीता सांगते, पण तो ऐकत नाही. आणि मग त्याच्या डोक्यात येतं, आपल्या विशाळगडला त्या काळात एक प्रथा होती, ती आजपर्यंत होती. तिथं खरं खोटं करायची प्रथा होती. बऱ्याच जुन्या मंडळींना ती माहीत असेल. तिथे एक पुजारी बसायचा आणि त्या कढईमध्ये तेल उकळायचं, त्याला देवबाबा म्हणायचे. तिथं जाऊन खरं खोटं केलं जायचं, जो आरोपी आहे त्याला उभं केलं जायचं आणि सांगितलं जायचं, यात उकळत्या तेलात हात घाल, तू जर खरा असशील तर हात भाजणार नाही, आणि तू जर खोटा असशील हात भाजणार. आणि हा नवरा गीताला घेऊन तिथं जातो. आणि मग तिच्या लक्षात येतं की इथं कुणाचाच हात न भाजता वर येत नाहीये. मग आपला तरी कसा येईल. आणि मग ती नवरा म्हणतो की बोल, तेलात हात घाल आणि सांग तू खरी आहेस. आणि गेल्या 200 वर्षात इथं कोणाचाच हात नीट झाला नाही म्हणून ते बी सांगते. आणि मग गीता त्यावेळेला बंड करते, विद्रोह करते. आणि ती गीता त्या पुजारी बाबाला म्हणते की देव बाबा, तुम्ही देवाच माणूस, मी भोळी बाबडी साधी बाई, असं करा, तुम्हीच त्याला हात घाला. आणि मी जर खरी असेल तर तुमचा हात भाजणार नाही, आणि मी जर खोटी असेल तर तुमचा हात भाजेल. माझ्यापेक्षा देवाच्या जवळ तुम्ही आहात. असं म्हटल्यानंतर तिथली सगळी गर्दी तिच्या नवऱ्याला आणि गीताला हाकलून देतात. आणि नवरा तिथंच काडीमोड घ्यायचा. आणि तेवढ्या संध्याकाळच्या वेळेला तो एकटा निघून जातो. आणि गीता, तिचं गाव इकडं कोल्हापूर जिल्ह्यात नागाव म्हणून उल्लेख आहे, त्या दिशेनं डोंगरातून एकटी रात्रीची चालायला सुरुवात करते. पौर्णिमेचा चंद्र उगवलेला आहे. आणि अण्णाभाऊ सुद्धा त्यांच्या मावळणीकडं तिकडं कुठंतरी रात्रीचे चालत चाललेले आहेत. आणि या दोघांची गाठ होते, अण्णाभाऊंची आणि गीताची. पौर्णिमेच्या चंद्राच्या चांदण्यात अण्णाभाऊंच तिनं पाहिलेले, तिचे पाहिलेले अण्णाभाऊंनी डोळे, आणि तिनं मारलेली दादा म्हणून अण्णाभाऊंना हाक, आणि क्षणातच भावा बहिणींचं जुळलेलं नातं. मग अण्णाभाऊ पण म्हणतात, मी पण तिकडच चाललोय.
मग रात्रीच्या त्या प्रवासात 2 गुंड पाठलाग करतात, त्यातून ते 2 जण वाचतात. अण्णाभाऊ तिला वाचवतात आणि अण्णाभाऊ तिला सकाळी सकाळी सूर्य उगवायच्या वेळेला तिच्या दारात आणून सोडतात आणि अण्णाभाऊ पुढे वाटेगावला येतात. त्यानंतर 5-6 महिन्यानंतर कथेचा शेवट इकडे येतो. अण्णाभाऊ त्याच भागातून चालत जात असतात आणि अण्णाभाऊंना आठवण होते, अरे त्या रात्री भेटलेली एक बहीण, हिला ह्याच घरात सोडली होती, बघा ओळखती का, जाता जाता भेटून जाऊ, गीताला भेटून जाऊ. तर दारात अण्णाभाऊ जात आहेत तर गुडघ्यात खाली मान घालू बसलेली एक मुलगी आहे. अण्णाभाऊ काय ओळखत नाहीत आणि अण्णाभाऊ आवाज देत आहेत, गीता आहे का? आणि तेवढा आवाज ऐकल्यानंतर ती आवाज ओळखतीये आणि मान वर करून ती गीता म्हणते, दादा आलास, अण्णा आलास. आणि वर बघितल्यानंतर अण्णाभाऊ तिचा चेहरा बघतायत आणि थरथर कापतायत, कारण तिचे दोन्ही डोळे नसतायत. तिथं फक्त होल आहेत. ते भयानक वर्णन अण्णाभाऊ करतायत आणि अण्णाभाऊ म्हणतायत, माझ्या आयुष्यातले सर्वात पाहिलेले सुंदर डोळे माझ्या बहिणी कुठे गेले? आणि मग ती गीता सांगते की या डोळ्यांनीच घात केला. निसर्गानं साधे डोळे दिले असते तर किती बरं झालं असतं. ते बोलणारे डोळे दिले, सुंदर डोळे दिले आणि या डोळ्यांमुळेच नवऱ्यानं संशय घेतला. इथं आले तर ह्याच डोळ्यांनी कितीतरी वकवकलेल्या नजरा अंगावर झेलत राहिले. माहेराला सुद्धा आता माझे डोळे जड झाले, मलाही जगण्याला जड झाले. म्हणून शेंदाड नावाची वनस्पती असते, तिचा चीक, ती शेंदाड नावाची वनस्पती फोडून दोन्ही डोळ्यात ती चीक टाकून मी अण्णा डोळे संपवले. अण्णाभाऊ विचार करायला होता त्या कथेमध्ये की प्रतिभेचा कुठला टोकाचा अंतर अण्णाभाऊंनी गाठलाय.